गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 141 मराठी कथा. तर आपल्या प्लेलिस्ट मध्ये सगळे भाग उपलब्ध आहेत, ते तुम्ही क्लिक करून आपल्या चॅनलवर बघू शकता. तर चला वळूयात कथेकडे. पल्लवी म्हणाली, अहो नका ना असं करू प्लीज, माझे पिरियड्स मिस झालेत, 8 दिवस झाले आहेत वर. पल्लवीने रडलेला चेहरा करत अत्यंत भीतीने आणि आर्जवाने समोर उभे असलेल्या डॉक्टर रोहितकडे पाहिलं. तिचे ते शब्द ऐकून डॉक्टर रोहितचे हात जागेवरच थांबला होता. त्याने पल्लवीकडे रोखून पाहिलं आणि एका उपरोधित स्वरात म्हणला, ओ रिअली? माझा राग शांत करण्यासाठी हे कारण पुरेसं नाही डॉक्टर मॅडम. पण आता कितीही काही केलं तरी नवरा होता ना. डॉक्टर असण्याआधी मग सांगणं तर गरजेचं होतं ना. मग ती म्हणले, ओहो खरंच सांगते मी, कदाचित आय एम प्रेग्नेंट. पल्लवीने डोळ्यात पाणी आणून अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं. तिच्या तोंडून हे शब्द ऐकताच डॉक्टर रोहित जणू भानावर आला. तो एक पाऊल मागे सरकला, त्याच्या हातातील चाकू बाजूला टेबलवर शांतपणे ठेवत आणि त्याने पल्लवीच्या चेहऱ्यावरील भीती आणि डोळ्यातील अश्रू निहाळले. त्याचा राग एका सेकंदात कुठल्या कुठे गायब झाला होता. त्याने विचारले, खरंच ना पल्लू बेबी, चेक केलं का तू? तर ती म्हणली, अहो नाही ना, तुम्ही स्वतः डॉक्टर आहात ना, माझे पर्सनल डॉक्टर पण आहात. मग मी कशाला चेक करू? मला ठाऊक होतं की तुम्ही आहात सांभाळायला. पल्लवीने डोळे पुसत म्हणाली. तिचे ते निरागस उत्तर ऐकून डॉक्टर रोहितचा आनंद तर आता गगनात मावेनासा झाला होता. त्याने कसलाही विचार न करता पल्लवीच्या कमरेत हात घालून थेट हवेत उचलून घेतलं तिला आणि तो तिला गोल गोल फिरवू लागला आणि म्हणाला, व्हॉट अ सरप्राईज गिफ्ट पल्लू बेबी, आय जस्ट कांट बिलीव्ह दिस. तो आनंदाने ओरडला आणि त्याला खूप आनंद झाला होता, कदाचित ती प्रेग्नेंट असेल म्हणून. तर ती म्हणले, अहो डॉक्टर रोहित प्लीज थांबवा ना, मला चक्कर येईल. नका ना फिरू, सोडा ना मला खाली. पल्लवीने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. बेबी, तुझा हा डॉक्टर नवरा तुझ्या सोबत आहे ना, मग कशाला घाबरतेस? असं म्हणत डॉक्टर रोहितने अत्यंत हळुवारपणे तिला मौशार बेडवर टेकवलं. पल्लवीच्या चेहऱ्यावर, कपाळावर आणि गालांवर त्याने प्रेमाने चुंबनांचा वर्षाव करायला सुरुवात केली. त्याच्या या अचानक बदललेल्या मूडमुळे पल्लवी सुखावली होती, पण तरीही तिने त्याला हलकेच बाजूला ढकलत स्वतःकडे ओढलं. त्याच्या कानात हळूच ती कुजबुजली आणि म्हणाली, सॉरी ना, आज डिनर घरीच केलं तर नाही जमणार का? बाहेर जायचा मूड नाहीये ना बेबी, प्लीज, खूप कंटाळले मी आज उटीमध्ये. डॉक्टर रोहित तिच्या ओठांवर हलकेच ओठ टेकवत आणि हसून म्हणाला, डिनर डिनर आधीच रेडी आहे बेबी, आणि ते मॉम डॅडने प्लॅन केले वर टेरेसवर. पण तू मगाशी खूप घाबरली होतीस ना, मी तुला तसं केलं तर? पल्लवीने जरा चिडून लटक्या रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाले, हो तर मग मला किती भीती वाटली होती माहितीये का तुम्हाला? म्हणूनच हे गुपित लगेच सांगावं लागलं की मला, तेही अजून कन्फर्म न करता. ते ऐकून डॉक्टर रोहित मनमोकळा हसत म्हणाला, चिली यार बेबी, यात काय एवढं मोठं, मी डॉक्टर आहे ना, चल मी लगेच चेक करतो, तुझी टेस्ट घेतो, चल. असं म्हणून तिच्या पोटावर ओठ टेकवले तशी ती खूप खूप लाजली आणि म्हणाली, काही नको आता, सोडा. तसं पण अहो नको आता, उद्या करूयात ना जे काही करायचं ते. जर खरंच पॉझिटिव्ह आलं तर मग आज रात्री माझ्याकडून तुमच्याकडून तुम्हाला काही अपेक्षा मिळणार नाहीत. त्यापेक्षा आजची रात्र अशीच राहू द्या ना, उद्याचं काय असेल ते उद्या बघू. पल्लवी लाजत म्हणाली आणि खरोखरच आजचा डिनर खूप स्पेशल आणि अविस्मरणीय ठरणार होता. डॉक्टर रोहितने पल्लवीचा हात हातात घेतला आणि पायऱ्या सांभाळत तो तिला टेरेसवर घेऊन गेला. टेरेसवर पावलं ठेवतात टेरेसवर पावलं ठेवताच पल्लवी थक्क झाली. संपूर्ण छतावर सुंदर पिवळ्या आणि पांढऱ्या दिव्यांची रोषणाई केलेली होती आणि ती डोळ्यांना वर खूप खूप चमकत होती. एका कोपऱ्यात डिनर टेबल सजवलेलं होतं, तर दुसऱ्या बाजूला आरामासाठी एक सुंदर बेड ठेवला होता. तो बेड पाहताच कुणीही सांगू शकत असेल की ही पूर्ण तयारी एका रोमॅन्टिक डेट रात्रीसाठी केली होती आहे म्हणून. ते विहंगमय दृश्य पाहून पल्लवी लाजून पार चुरचूर झाली होती. डॉक्टर रोहितने तिला हळूच आपल्या जवळ घेतलं आणि
ते दोघेही डिनरसाठी बसले. टेरेसवर थंडगार हवा, आल्हाददायक हवा सुटली होती, जी त्यांच्यातील रोमॅन्टिक मूड आणखीनच वाढवत होती. पल्लवी आज खूप दिवसांनी एका सुंदर शॉर्ट ड्रेस मध्ये होती. त्यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. डॉक्टर रोहितची नजर आज तिच्यावरून काही केल्या हटतच नव्हती. पण आता पल्लवीचं सगळं लक्ष पूर्णपणे जेवणाकडे होतं. तिला खूप भूक लागली होती, तर डॉक्टर रोहितच्या नजरेत मात्र फक्त आणि फक्त तिच्या मनमोहक हालचालींवर खेळली होती. पल्लवीने प्लेट मधील राईस चमचाभर उचलला आणि आधी एक घास प्रेमाने डॉक्टर रोहितला भरवला आणि मग दुसरा स्वतः खाल्ला. पण जेवताना भाताचा एक छोटासा कण तिच्या ओठांच्या अगदी खाली तिच्या नाजूक हनुवटीवर रेंगाळला होता. ते पाहून डॉक्टर रोहित पण आज काहीतरी वाटलं होतं वेगळंच त्याला, आणि तो मनातच हसत होता, पण तो बोलला नाही. आणि आता एवढा सुंदर चान्स समोर आल्यावर डॉक्टर रोहित सारखा रोमॅन्टिक नवरा तो कसा सोडणार होता ना. डॉक्टर रोहित आपली प्लेट बाजूला ठेवत म्हणाला, पल्लू बेबी, माझं जेवण झालंय. आणि तीही म्हणाली, हो माझंही झालंय. असं म्हणून पल्लवीने आपले हात स्वच्छ केले. ती उठू लागली आणि म्हणाली, अहो, तुम्हाला जेवणानंतर काही स्वीट म्हणजे गोड हवा आहे का? मी खाली जाऊन घेऊन येते ना काहीतरी स्वीट डिश फ्रीज मधनं. तर तो म्हणाला, हो मला गोड हवा आहे पण. आणि रोहितच्या आवाजात एक वेगळीच मादकता होती. पल्लवी खाली जाण्यासाठी वळाली. तेवढ्यात डॉक्टर रोहितने तिचा मऊ मऊ हात पकडला आणि एका झटक्यात तिला स्वतःच्या दिशेने ओढलं. आणि आता पल्लवी थेट डॉक्टर रोहितच्या मांडीवरच येऊन पडली. डॉक्टर रोहितनं न राहून आपले ओठ थेट तिच्या ओठांच्या खाली लागलेल्या त्या भाताच्या कणावर टेकवले. पल्लवीच्या अंगावर सरसर काटा आला. डॉक्टर रोहित एक हात हळुवारपणे तिच्या शॉर्ट ड्रेसच्या उघड्या ठिकाणी फिरू लागला होता. तर आता पल्लवी त्या स्पर्शाने सुद्धा खूप शहारली होती. पल्लवी कमालाची संकोचली पण होती. तिने आजूबाजूला पाहत आपले तोंड थोडे बाजूला केलं आणि म्हणाली, अहो अहो, काय करताय? आपण बाहेर आहोत ना, छतावर कोणी येईल ना वर, प्लीज नको ना आता काही. आणि डॉक्टर रोहितने पुन्हा एकदा तिच्या मानेवर आणि गालांवर आपल्या ओठांची मोहर उमटवत म्हणले, बेबी, कोणी येणार नाहीये. आणि तुला माहित नसन, मॉम डॅड सुद्धा वर येणार नाहीत. त्यांना नीट ठाऊक आहे की आज त्यांनी हे संपूर्ण घर फक्त आपल्या दोघांसाठी स्पेशल ठेवलं आहे, कळलं का? त्यामुळे तो लाजण्याचा पडदा बाजूला करा मॅडम. आणि आपल्या प्रेमाचा रंग नेमका कसा आहे हे आज या मोकळ्या आकाशाखाली उघड्या डोळ्यांनी अनुभव द्या. पल्लवीने त्याच्या गळ्यात हात टाकत आणि मिश्किलपणे विचारले, अहो, पण तुम्हाला काहीतरी गोड हवं होतं ना? मी आणते ना खाली जाऊन, प्लीज सोडा ना. आणि डॉक्टर रोहितने तिला तसंच आपल्या कवेत सहज उचलून घेतलं आणि बेडच्या दिशेने चालत तो म्हणला, बेबी, त्या गोड डिशपेक्षा तुझ्या या ओठांवर जे गोड हसू आले ना, त्यातलाच अमृत रस मी आज पिणार आहे. तर ती म्हणाली, ओहो चष्मिश डॉक्टर रोहित, काहीतरीच काय असतं हो तुमचं हे? तर तो म्हणाला, हो काहीतरीच असतं ना बेबी, ते माझं तुझ्यावर असणारं प्रेम आहे, कळलं का? असं म्हणत त्याने त्या अंधुकशा प्रज्वलित प्रकाशात सजलेल्या बेडवर पल्लवीला अत्यंत हळुवारपणे टेकवलं. तो तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. पल्लवीच्या मनातही आज प्रेमाची एक वेगळीच लाट उसळली होती. तिने पुढे होऊन त्याच्या डोळ्यातल्या रोहितच्या आर्ट ऑफिशियल शर्टची बटणे एक एक करून हळुवारपणे काढायला सुरुवात केली. डॉक्टर रोहितने आश्चर्यचकित होत विचारलं, पल्लू बेबी, आज तुमच्या मनात नेमकं काय चाललंय हो? आज सुरुवात थेट तुमच्याकडून होते आणि खूप जास्त रोमॅन्टिक मूड आहे वाटतं तुमचा. पल्लवीने आता त्याला आणखीन जवळ ओढून घेतलं आणि त्याच्या कानाच्या पाकळीवर एक हलका मादक चावा घेत म्हणाली, बेबी, तुमच्यावर आज ना खूप खूप लव आलंय ना म्हणून. डॉक्टर रोहितनं तिच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव टिपत विचारले, आणि आणखी काय हवंय माझ्या पल्लू बेबीला? आणि ती म्हणाली, अहो, मला की नाही आज काहीतरी वेगळं, इंटरेस्टिंग आणि त्यात पण वेगळं हवं आहे. आणि पल्लवी पूर्णपणे त्याच्या प्रेमात वाहून जात म्हणाली, असं म्हणाली होती. आणि डॉक्टर रोहितच्या ओठांवर एक खोडकर हसू उमटलं आणि म्हणाला, मॅडम, मग त्या दिवशी आपण जे सायन्स वापरलं होतं तेच सायन्स आज पुन्हा वापरू का? असं म्हणून तिला डोळा मारला. पल्लवीने लाजून आपली मान दुसरीकडे वळवली आणि म्हणाली, हो. आणि जरा
तुम्ही म्हणाल तसं. अरे बापरे बेबी, यू आर सो स्वीट, माय स्वीट चॉकलेट बेबी. डॉक्टर रोहितचा ताबा सुटला होता आता. त्याने पल्लवीला आपल्या कवेत घट्ट ओढलं आणि आज पहिल्यांदाच त्यांच्यात एक वादळी पावसाच्या सुरू होणाऱ्या सुरुवातीचं वातावरण निर्माण झालं होतं. ते पण अगदी आज पहिल्या क्षणापासून. पण आता त्याच्या त्या झंझावाती प्रणयात पल्लवी पूर्णपणे वाहून गेली होती आणि म्हणाली, अहो अहो ऐका ना. डॉक्टर रोहितच्या ओठांवर एक खडकर हसू म्हटलं आणि म्हणाला, मॅडम, मग त्या दिवशी आपण जे सायन्स वापरलं तेच वापरायचे आहे का परत? आणि आणि ती दुसरीकडे नजर वळवत म्हणाली, हो. आणि आज जरा तुम्ही म्हणाल तसं. ते ऐकून तो म्हणला, अरे बापरे बेबी, यू आर सो स्वीट. यू आर माय स्वीट चॉकलेट बेबी. डॉक्टर रोहितचा आता ताबा पूर्णपणे सुटला होता. तर ही क्लिप डबल झाली माझ्याकडून, ठीक आहे. पुढे त्याने पल्लवीला आपल्या कवेत ओढलं आणि आज पहिल्यांदाच त्याच्या मनाचे सर्व झालं होतं. डॉक्टरचा तो प्रणय मारा डॉक्टर रोहितचा तो प्रणयाचा मारा पल्लवीला सहन करणे थोडे कठीण जात होतं. तिच्या तोंडून हलके सुस्कारे निघत होते. पण तरीही आज काही झालं तरी आपल्या नवऱ्याला नाराज करायचं नाही, असं तिनं मनाशी पक्के ठरवले होते. त्या मोकळ्या आकाशाखाली चंद्राच्या साक्षीने त्यांच्या प्रेमाची एक नवीन उत्कट कहाणी लिहिली जात होती. पण आता सकाळी सकाळी पल्लवी मिठीत नाही हे पाहून डॉक्टर रोहित खाली गेला. तर ती किचन मध्ये पण नव्हती. तो मग बेडरूम मध्ये गेला तर पल्लवी त्याला तिथे पण दिसली नाही. तो विचार करत बाथरूम मध्ये जाणार इतक्यात पल्लवी बेडच्या पलीकडे बेशुद्ध अवस्थेत पडलेली पाहून तो खूप घाबरला. त्याने पटकन तिला उचलून बेडवर झोपवलं. मॉम डॅडला पण सांगितलं. तिचं चेकअप केलं तर काही वेळाने ती शुद्धीवर आली. तो म्हणाला, काय झाले होते? तू अशी अशी कशी बेशुद्ध पडली? आता ती काहीच सांगणार इतक्यात तिच्या ओटीपोटात होणाऱ्या वेदनांनी तिला खूप त्रास आणि खूप कसं तरी झालं आणि काही बोलली नाही. तर डॅड म्हणाले, बेटा रोहित, पल्लवीला कदाचित हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. त्यांना परिस्थितीचं गांभीर्य क्षणात कळालं होतं. शेवटी ते पण एक सर्जन होते ना. आणि आता गडबडीत हॉस्पिटलमध्ये जाण्याची तयारी सुरू झाली. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये कमालीची शांतता पसरली होती. मॉम एका कोपऱ्यात काळजीत उभी होती, तर डॉक्टर रोहित डॅड आत आयसीयूत आणि लॅबच्या फेरा घालत होते. पल्लवीला ऍडमिट केल्या गेल्या डॉक्टर रोहितने स्वतः पुढचे सगळे निर्णय घेतले होते. तिचे ब्लड सॅम्पल्स, सोनोग्राफी, इतर महत्वाच्या टेस्ट तातडीने करायला घेतल्या होत्या. काही वेळाने सोनोग्राफी रूम मधून बाहेर पडताना डॉक्टर रोहितच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले होते. त्याचे हात थरथरत होते आणि डोळ्यात एक अनामिक भीती स्पष्ट होती. एक डॉक्टर म्हणून त्याने आजारावर शेकडो केसेस पाहिल्या होत्या, पण बेडवर पडून वेदनेने विवळणारी मुलगी त्याची स्वतःची पल्लवी होती. बायको होती ना, मग काळजी तर वाटणारच होती त्याला. आणि असंच असतं डॉक्टरच्या लाईफमध्ये सुद्धा. असे काही प्रसंग येतात ज्यामध्ये डॉक्टर स्वतः काही इलाज असून सुद्धा करू शकत नाहीत. त्यांचे हात पुढे धजावत नाहीत आणि स्वतःच आपलं कोणीतरी गमावण्याच्या भीतीने त्यांच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली असते. आता अत्यंत कणखर परिस्थिती हाताळणारा डॉक्टर सुद्धा तिथे त्याच्या डॉक्टरकीचा संयम तुटला चालला होता. तो रिपोर्ट हातात घेऊन बाहेर आला. डॅड आणि मॉम धावतच त्याच्या जवळ आले आणि म्हणाले, रोहित बेटा, काय झालं? काय आलं रिपोर्ट मध्ये? आपली पल्लवी ठीक तर आहे ना? मॉमने घाबरत डोळ्यात अश्रू आणून विचारले. डॉक्टर रोहित काहीच बोलू शकला नाही. त्याने फक्त नकारार्थी मान हलवली. त्याचे हे रूप पाहून डॅडच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांना पूर्णपणे जाणीव झाली. त्यांनी रोहितच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, रोहित, स्वतःला सावर बेटा. तू आधी एक डॉक्टर आहेस. काय झाले नक्की? काही गोड बातमी आहे की? आणि डॅडला वाटलं कदाचित पल्लवी प्रेग्नेंट असेल आणि काही गुंतागुंत झाली असेल. डॉक्टर रोहितने जड आवाजात स्वतःचे अश्रू आवरत सांगितले, डॅड, नाही, ती प्रेग्नेंट नाहीये. मग मग काय झालंय तिला? तिने पोट का धरलंय एवढं? असं मॉमने विचारलं. आणि डॉक्टर रोहित सोनोग्राफीचा रिपोर्ट डॅडच्या हातात देत म्हणाला, डॅड, पल्लवीच्या गर्भाशयात युक्रेट्स म्हणजे एक मोठी रक्ताची गाठ आहे. ब्लड क्लॉट झालाय तिथे. तर आणि हे ऐकून परिस्थितीचं गांभीर्य डॅडच्या लगेच लक्षात आलं. आणि ती गाठ अशा ठिकाणी आहे डॅड, जिच्यामुळे तिच्या संपूर्ण शरीरात इन्फेक्शन पसरू शकतं. तिची अवस्था खूप गंभीर आहे डॅड. काय?
आता मॉमच्या तोंडून किंचाळी निघाली. काय? त्यांनी तोंडावर हात ठेवला. डॅडचे डोळे सुद्धा पाणावले होते, कारण ते या परिस्थितीतून खूप वेळेस गेले होते. आणि तो म्हणाला, हो मॉम, आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी आपल्याला तातडीने तिची सर्जरी करावी लागेल. एक डॉक्टर म्हणून मला माहिती आहे की ही शस्त्रक्रिया किती गुंतागुंतीची आहे. जर क्लॉट वेळेवर काढला गेला नाही तर तिच्या जीवाला खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टर रोहितचा आवाज रुग्णालयाच्या त्या शांत कॉरिडॉरमध्ये थरथरला होता. डॅडने रोहितला घट्ट जवळ घेतलं. रोहित बेटा, घाबरू नकोस. तू स्वतः एवढा मोठा डॉक्टर आहेस. पल्लवीला काही होणार नाही. तू तातडीने सर्जरी करायला घे. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या पाठीशी. हवं तर मी असिस्ट करतो तुला, असं म्हणून त्यांनी त्याला खूप खंबीरपणे आधार दिला. तर डॉक्टर रोहितने डोळे पुसले. मनात एक मोठी भिंत उभा केली आणि स्वतःला पक्के केले. आता त्याला पल्लवीचा पती म्हणून नाही, तर तिचा जीव वाचवणारा डॉक्टर म्हणून ऑपरेशन थिएटर मध्ये उतरायचं होतं. तर काय होईल पुढे ऑपरेशन थिएटर मध्ये? ते सक्सेस होईल की डॉक्टर रोहित स्वतःची बायको आहे म्हणून मागे येईल? तर डॅड काय निर्णय घेतील? तर जाणून घ्या पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.